प्राधान्याने घेतलं पाहिजे। स्त्रीच्याकडे तुम्ही 1,500 रुपये टाकण्याची यंत्रणा राबवण्यापेक्षा तिच्या मनगटामध्ये जोर कसा येईल, तिच्या शारीरिक सबलतेमध्ये जोर कसा येईल, हे हा सामाजिक उत्थानाचा हा आंदोलन इथे सुरू व्हायला पाहिजे। आमच्या निर्भयासारख्या स्त्रिया बळी पडल्यानंतर, म्हणून या देशाला जर ज्ञानासाठी जर सरस्वतीची गरज असेल तर होणाऱ्या अत्याचाराला विरोध करण्यासाठी फुलनदेवीची पण गरज आहे, ही आमची ठाम भूमिका आहे। आणि ह्या निर्भया किती अजून अशा होणार, तर जोपर्यंत तुम्ही मेणबत्ती घेऊन मौन धोरण घेणार तोपर्यंत ह्या निर्भया आणि हे नरभक्षक असेच वाढत राहणार। ही तेवढीच सत्य घटना आहे। त्या बहिणींवरती जसं ते 2 लोक बोलले त्यांचे वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये की आम्ही जे पैसे दिले त्याचे तुमच्याकडून वसूल पण करू शकतो, त्यामुळे ही त्यांची वसुलीची गँग आहे, हे 50 खोकेचं सरकार आहे। जसं ममता बॅनर्जीला कलकत्त्याचं तुम्ही ज्याप्रमाणे आरोप ठेवले गेले की तिथं निकृष्ट सरकार आहे, मग हे मिंदे आणि यांचं सरकार काय आहे, या गोष्टीला देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊनच उत्तर द्यायला पाहिजे। मी सत्तेवर असताना झालेलं कुकर्म आहे आणि त्याचं मी जनतेला सॉरी म्हणतो, माझं प्रशासन चुकलं हे म्हणण्याची गरज आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी, मोदींनी, शहांनी जर ह्या येणाऱ्या काळामध्ये जनतेसमोर येऊन जर सॉरी म्हटलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुम्हाला येणाऱ्या काळात आक्रमक होताना दिसेल, सुरक्षेच्या बाबतीत आग्रही होताना दिसेल, सरकारी नोकऱ्यांच्या बाबतीत आरक्षणाबाबतीत अग्रेसर होताना दिसेल, कारण की हे देखील स्त्रियांचं आरक्षण आहे, स्त्रियांना संरक्षण मिळणं